पहिले तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय जे विधिमंडळात म्हणाले होते की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलीस मारहाणीत झाला नाही तर त्याला श्वसनाचा आजार होता। त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महोदय जो पोलीस अधिकारी सोमनाथ सूर्यवंशीच्या खुनासाठी जबाबदार आहे त्याची भेट घेतात, त्याला सोबत घेऊन फिरतात। नंतर परभणी मतदारसंघाच्या भाजपाच्या आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या होत्या की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलीस मारहाणीत नाही तर हृदय विकाराच्या झटक्याने झालाय। आणि आता भाजपाचे आमदार सुरेश धस जाहीररित्या नाशिकमध्ये म्हणतात की आपण पोलिसांना माफ केलं पाहिजे। हे सर्वचे सर्व जातीवादी आहेत, खोटारडे आहेत, आंबेडकरवादी जनतेच्या विरोधात आहेत असं मी म्हणत नाही। तर न्यायदंडाधिकारी तेलगावकर यांच्या समितीने जो गोपनीय 451 पानाचा अहवाल दिला तो अहवाल सुद्धा हेच म्हणतोय की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झालाय। आणि आपण सर्वांनी सुद्धा आता गप्प राहिल्यानं जमणार नाही। हा व्हिडिओ होईल तेवढ्या मोठ्या प्रमाणात शेअर करा आणि म्हणा की ये सबके सब जातीवादी है, सबके सब आंबेडकरवाद के विरोध में है। जय भीम।